नाही द्यायच्या. तर मित्रांनो नमस्कार. छोटीशी राईड आहे आपली. लॉंग राईड नाही, शॉर्ट राईड आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की काय नक्की विषय आहे गाडीचा NS400चा. पिकअप बघायचं का, असं काय पिकअप आहे. मोड कोणता दाखवतो तुम्हाला. व्हेकल इन्फोमध्ये बघा, राईड मोड, स्पोर्ट मोडवर गाडी. पिकअप बघा, असं काय हात्यारले जरा जोरात आहे. हत्यार साध नाही. कसं आहे, बऱ्याच लोकांना वाटतं ऑफर्टेबल प्राईजमध्ये 4cc इंजिनची गाडी मिळते म्हणून ती ही गाडी घ्यायच्यात. पण चुकी करू नका ही गाडी घेऊन मित्रांनो, जर खरंच बजेट चांगलं असेल. कारण 4cc इंजिन आहे, तसं मेंटेनन्स पण तेवढाच आहे गाडीचा. ॲव्हरेज 4cc इंजिनचं तेवढंच येणार आहे जेवढं KTMचं येतं 390चं. असं नाही गाडी सुचते म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज पण चांगलं भेटणार आहे. चालते निघतील, चालते ही गाडी घेतल्यावर. जर हप्ते बिप्ते घेत असताल, नुसतं एक सेन्सर उडला ना, एक सेन्सर खराब झाला ना, महिन्याचा पगार काय होईल तुमचं. तर गाडी घ्यायची असेल तर स्वस्त आहे म्हणून नका घेऊ. ओरिजिनल बजेट बनवा, लिमिट बनवा, स्वतःची लिमिट पुश करा. जर तुम्ही 4-5 हजार महिन्याला हप्ता देऊन 4-5 हजाराचं पेट्रोल टाकून म्हणजे 10,000 रुपये तर गाडीला जाणार आहेत महिन्याला. त्यात सर्व्हिसिंग पण येते 3 महिन्याने, भरपूर गोष्टी आहेत. पण पॉवर, रॉ पॉवर आहे या गाडीमध्ये. या गाडीत आहे ना डॉमिनारचं इंजिन वापरले, 373cc लिक्विड कूल. आणि ते इंजिन कोणाचं आहे माहिती आहे, KTMचं आहे, Gen 2चं. जनरेशन 2मध्ये KTMने बनवलं होतं. KTMची जी पॉवर आहे ना, KTMचं इंजिन पण बजाज बनवते. KTMची जी पॉवर आहे ती त्या इंजिनमध्ये Gen 2च्या, आणि तेच इंजिन बजाजने वापरून NS400 बनवलेली आहे. म्हणजे का पॉवर KTMची रॉ पॉवर आहे ना, तीच पॉवर आहे का. पॉवरला आहे गाडी. आणि पहिलं कसं व्हायचं, सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट KTMने व्हायचे का, कारण KTMने अफोर्डेबल प्राईजमध्ये त्यांची गाडी लॉन्च केली होती. कोणती गाडी होती ती, RC. तसंच आता NSचं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होणार आहे NS400 का, कारण लोकांना अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळते म्हणून कोण विकत घेणार ही गाडी. आणि गाडी विकत घेतली ते पहिलं काय होतं, आपल्याला अनुभव नसतो. आपण 100cc 150cc वरून डायरेक्ट 4cc वरती अपग्रेड करतो. आणि एवढी पॉवर आपल्याला सहन होत नाही. अचानक आलेली ताकद मित्रांनो कधीच सहन होत नाही. त्यामुळे या गाडीत जास्त ॲक्सिडेंट होणार. जसं KTMचं झालं होतं तसं. कारण बजाज इंडियन ब्रँड आहे. बजाज आपल्या लोकांच्या हिताचा विचार करते म्हणून त्यांनी स्वस्तात गाडी दिली. जसं टाटाने दिले होते, टाटा नॅनो. लोकांना वाटलं गरिबांची गाडी कोणीच वापरली नाही. तसं बजाजने आपल्या लोकांचा विचार करून मराठी माणसांचं म्हणजे इंडियन लोकांसाठीच ही गाडी काढली होती. पण ह्याचा ड्रॉबॅक असा होणार आहे, चुकीच्या हातांमध्ये ही गाडी जाणार आहे पॉवर. मॅच्युअरपणा दाखवा जरा. डायरेक्ट 4cc वरती अपग्रेड करू नका 100cc वरून, स्वस्त भेटते म्हणून. राईड ट्रिप म्हणजे गाडीचे किलोमीटर किती झाले, 642 किलोमीटर गाडी चालवली. तरी अजून गाडी माझ्या पूर्ण हातात नाही आहे. मला पण कधी कधी आउट ऑफ कंट्रोल.
मॉडिफिकेशन कधी करणार आहे? काय गरज नाही करायची एकदम मॉडिफिकेशन. आम्ही पुण्यात राहतो, इथं पोलीसच असतात प्रत्येक चौकात, पोलीस कारवाई करतात. रॉ पॉवर जी गाडी कंपनी दिली तेच एक्झॉस्ट आणि तेच सगळं. तर असा काय राईड रिव्ह्यू होता मित्रांनो. गाडी म्हणजे गाडी नो डाऊट गाडी एक नंबर, म्हणजे त्याची कंपॅरिझनच नाही, एवढी भारी गाडी रे. पण प्रश्न परत ना की स्वप्नांची किंमत काय असावं. स्वप्नांची किंमत म्हणजे घर जाळून कोण कोळसा तयार करत नाही ना. ही गाडी जर तुमच्या बजेटच्या बाहेर आहे, म्हणजे विकत घ्यायचं नाही म्हणत मी आता, कोणी पण 50,000 डाऊन पेमेंट करून कोणी गाडी घेऊ शकतं. गाडीची किंमत आता 2.5 लाख रुपये, डाऊन पेमेंट मारले 3 लाखावर जाईल, हप्ता भरत राहायचं आयुष्यभर. पण प्रश्न परत तिथं गाडीचं मेंटेनन्स पार्ट हे इतर सेगमेंटच्या गाड्यांपेक्षा स्वस्त आहेत. पण तुम्ही 100cc गाडीच्या सोबत कंपॅरिझन नाही करू शकत की तुमची स्प्लेंडरचा टायर 2000 बदलून व्हायचा, ह्याचा पण 2000 होईल असं थोडी नाही ना. स्प्लेंडर तुमची 50,000 किलोमीटर चालवली विनाऊट टायर चेंज करता तरी चालते. त्याला 10,000 किलोमीटर नंतर दोन्ही टायर चेंज होणार, ऑइल फिल्टर चेंज होणार, ब्रेकची डिस्क पॅड चेंज होणार. खूप कॉस्टली गाडी. प्राईजवर नका बघू, फक्त सगळीकडून विचार करा. जर घ्यायचीच असेल